नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जून तिमाहीच्या निकालांचा हंगाम आता सुरू झाला आहे. अनेक कंपन्यांनी आपली तिमाहीतील कामगिरी जाहीर केलेली आहे. तसेच येत्या आठवड्यात देखील अनेक प्रमुख कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. IT, बँकिंग, पायाभूत सुविधा आणि FMCG सह अनेक कंपन्या 13 ते 19 जुलै 2026 दरम्यान त्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. गुंतवणूकदार आणि बाजार विश्लेषक या निकालांवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण ते केवळ कंपन्यांची कामगिरीच दर्शवत नाहीत, तर व्यापक आर्थिक स्थिती आणि विविध उद्योगांमधील ट्रेंडवर देखील प्रकाश टाकतील. बाजारातील अस्थिरता आणि वाढीच्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवरती या आर्थिक अहवालाचे विश्लेषण केल्यानं गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मोठी मदत होईल. तर BSEच्या कॅलेंडरनुसार येत्या आठवड्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, HCL, ICICI प्रुडेन्शियल, MMC आणि बजाज कंझ्युमर यांच्यासारख्या प्रमुख कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. 13 जुलै ते 18 जुलै 2026 दरम्यान आपले निकाल जाहीर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांची आता आपण नावं जाणून घेऊयात. सर्वात पहिली आहे ती म्हणजेच बजाज कंझ्युमर, त्यानंतर सेला स्पेस लिमिटेड, HCL टेक्नॉलॉजीज, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, IGC इंडस्ट्रीज, त्यानंतर खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, लिओफ्राक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यानंतर महावीर इन्फोवे, नोवोको विस्टे कॉर्पोरेशन लिमिटेड, त्यानंतर शार्प इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, त्यानंतर श्री स्टील वायर रोप्स लिमिटेड, विवो बायोटेक लिमिटेड, आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेड, त्यानंतर आदित्य बिर्ला मनी लिमिटेड, त्यानंतर धरमपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड, डेन नेटवर्क, त्यानंतर इन्फोमीडिया प्रेस लिमिटेड, त्यानंतर हॅथवे देखील त्यांचा रिझल्ट जाहीर करणार आहे. सोबतच जिंदाल, त्यानंतर L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, त्यानंतर SG फायनान्स लिमिटेड, सोबतच टाटा एलेक्सी लिमिटेड, विजय फायनान्स लिमिटेड, एंजल वन, ॲस्ट्रॉन लिमिटेड, ॲक्वायर इन्युटेड, त्यानंतर धरती पोटेन्शियल लिमिटेड, सोबतच गोवा कार्बन लिमिटेड, त्यानंतर बिलिनेअर गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड, HDB फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड, त्यानंतर HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्यानंतर की कॉर्पोरेशन लिमिटेड, लिओटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, त्यानंतर नील इंडस्ट्रीज लिमिटेड, नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, ओरिएंटल हॉटेल्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, त्यानंतर जिओ फायनान्शियल लिमिटेड आणि हॅथवे केबल आणि डेटाकॉम लिमिटेड. तर या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत ज्या येत्या आठवड्यामध्ये त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच त्यांच्या शेअर्सवरती पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.